लावतोय. राम राम साहेबराव. या या या. बसा नाही, बसा बसू, बसा. बस. चल 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 चल. बसा. काय दारू आहे काय? चांगली लागते काय? काय घेणार काय? आता देणारच हात पुढे असल्यावर घेणारच हात मागे राहतो थोडा. ए शंकर्या, जी साहेब. 2 ग्लास आण. चल चल लवकर 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 आण. इंग्रजी आहे. काय साधं काम आहे काय साहेबांचं? तू चल जी साहेब. चल. अरे गड्या, मी जरा अडचणीत आहे. पैशाचे. हो. हा त्याच्यात काय आपला निवृत्ती हा? निवडणुकीच्या कामासाठी म्हणून त्याच्याकडनं मागून घेऊया पैसे. हा. अरे एवढ्या लवकर हात मारणं बरं दिसणार नाही. उलट आपणच त्यासाठी 4 पैसे खर्च करतो असं त्याला वाटलं पाहिजे. असं नाही. लोकशाहीची काही पथ्य असतात. मग आता कसं करायचं? हा, कर्तबगारी दाखवायची तुमची तयारी आहे असं म्हणाला मग सांगतो. तुम्ही नुसतं सांगा, आम्ही कामगिरी पार करून दाखवतो. काय असे आहे. मग? आपल्या गावाला सरकारनं एक वळू दिलाय. तुम्ही दोघांनी तो वळू धरायचा, धरला. लांब स्वडच्या बाजारामध्ये इकून टाकायचा. इकला. अर्जुन यायला अरे इकायचा. लोकशाहीचं काम असं समजून करायचं रे. नाही, तुमची आयडिया लय झकास आहे, पण कुणाला कळत रुकाच बॉम्ब होईल आणि वळूच्या जागी आम्हाला बांधून ठेवतील. म्हणजे गुपचूप करायचं, गुपचूप करायचं. वळू विकला, 4-5 हजार रुपये तर सहज मिळतील. येतील. 500-500 रुपये तुमचं कमिशन धरा. तुम्ही द्या. आणि मग मग कामगिरी पार पाडलीच म्हणून समजा. अहो, हे तरुण रगात लोकशाहीसाठी काय काय करताय तुम्ही नुसतं बघा. गलास भरला असता म्हणजे मोर्चा कामाला जरा जोर आला असता. मुद्द्याचं इसरत नाही. घ्या हाताने, घ्या घ्या घ्या. घे म्हणले. घे म्हणले, घे. या गाव हुंदडून आलात. लढायचं काय? अगं, ती पवाराची चंद्री, भुसकुट्याची तारा आणि केमऱ्यांची भानू यंदा पंचायतीच्या निवडणुकीला उभी राहतात म्हणून. मग त्यात बिघडलं कुठं? बिघडलं काय नाही, पण कोणची बाई आतापर्यंत निवडणुकीला उभी राहिली आहे काय? म्हणून तुमच्या पोटात दुखतंय बाई. पोटा दुखण्यात जायच्यात काय? पण बाईनी चूल सोडून भलत्या भानगडीत पडावत कशाला? गाईचं काम दूध देण्याचं, नांगर ओढण्याचं नाही. हा, म्हणजे निवडणुकीचं काम बाईलाच असतं म्हणा की. तू आपला कुठलाही टाका उगाच कुठेही नेऊन घालते. बायकांचं काम रडायचं, लढायचं नव. ते समजा जुनं झालं. आता बायका लढत्यात बी आणि रडवत्यात बी. असं आहे का? तुमच्यासारख्या बिनकामाच्या नवऱ्यासनी. अगं पण चला फुकटचं गिळायला.